शंभो शरण पडी मांगो, घडी रे घडी दुख काटो, दया करी में दर्शन आवो। भगवान श्री शंकराला आपण शरण जावं, शरणांगत भाव आपल्या अंतकरणात निर्माण व्हावा। भोलेनाथ शरण आलेल्या सज्जनाचं तर कल्याण करतात, पण तो जो दृष्ट अंतकाळीला शरण येतो ना त्याचं सुद्धा कल्याण करतात। महान पतिव्रता नाव तिचं वृंदा, तिचा पती जालंधर फार दृष्ट होता। त्या वृंदेचं पातिव्रत्य एवढं वाढलं, पातिव्रत्याचं सामर्थ्य एवढं वाढलं की तिच्या बलावरती तो जालंधर सर्व देवतांना त्रास देतोय। दृष्ट बुद्धीची माणसं असतात, त्यांना एखादी गोष्ट प्राप्त झाली ना ती नेहमी सज्जनाला छळण्याचं काम करतात, पण ही गोष्ट बरी नाही। पण त्या दुर्जन लोकाला ते समजतच नाही की देवाने एखादी गोष्ट आपल्याला दिली ना तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी वापर करावा, पण हे कळत नाही त्यांना। तो जालंधर एवढा उन्मत्त झाला, त्याला काहीच कळेना। त्याला वाटतंय आता या पूर्ण ब्रह्मांडामध्ये मला कोणीही हरवू शकत नाही, कोणी मला मारू शकत नाही, मी अमर झालो, मी अजेय झालो, माझ्या एवढा सामर्थ्यवान कोणी नाही, स्वर्गातल्या देवतांना मी त्रस्त करून सोडलेलं आहे। भयभीत झालेले सगळे देवता भगवान भोलानाथाला शरण आले। बाबा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत, या जालंधरापासून आमचा बचाव करा। भगवान भोलेनाथ म्हणतात, माझ्याच हातानं त्याचा मृत्यू आहे, पण तो माझ्या हातानं मरण आहे त्याचं एक कारण आहे, त्याच्या पत्नीचं पातिव्रत्य धर्माचं सामर्थ्य वाढलेलं आहे। देवा मार्ग काढा, पण त्याला दंड द्या। भोले बाबांना सांगितलं, नारायणाला जालंधराचं रूप धारण करायला सांगा, जेणे कारणानं त्याच्या भोवती जे पतिव्रता धर्माचं कवच आहे ते नष्ट होऊन जाईल। आणि नियोजनबद्ध पद्धतीनं नारायणाला जालंधराचं रूप धारण करून पाठवलं वृंदेकडे। इकडे जालंधर महादेवासोबत युद्ध करतोय रणभूमीमध्ये, सर्व देवता युद्धामध्ये सज्ज आहेत, तैनात आहेत, महाभयंकर युद्ध आहे। आणि युद्ध चालू असतानाच युद्धाच्या मध्यावरती नारायण जालंधराचं रूप धारण करून आले। आपले पतिदेव आले, पूजेची थाळी, त्यात अक्षदा, गंध, फुलं, दिवा, सगळी सजलेली थाळी घेऊन ती आली वृंदा। पतिराजाचे चरण धुतले, तिलक केला, अक्षदा लावल्या, फुलं फेकली, आरती ओवाळली, आणि जसं चरणावरती मस्तक टेकवलं, दोन शिपाई पळत आले। महाराणी जी, महाराणी जी, कहो सिपाही, क्या कहना चाहती हो? महारानी जी, अनर्थ हो गया। क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए। सिपाहियों, आप कुछ गलत बता रहे हो। जालंधर सरकार मेरे सामने खड़े हैं, आपने कुछ गलत सुना है, गलत देखा है और गलत बात कह रहे हो। नहीं महारानी जी, युद्ध भूमि पर, रणभूमि पर जालंधर सरकार मारे गए। जालंधर सरकार नहीं मरे, मेरे सामने खड़े हैं। नहीं महारानी जी, असली जालंधर सरकार तो युद्ध कर रहे थे, उनका अंत हुआ है। जालंधर सरकार मारे गए तो मेरे सामने कौन है? भगवान नारायण मूल रूपात आले। वृंदा, मैं विष्णु हूं। भगवान, आपने छल क्यों किया? मेरे पति का रूप धारण कर कर आप मेरे सामने खड़े हो और मेरे हाथों से आपने पूजा कर ली, माझ्याकडनं पूजा स्वीकारली तुम्ही, आणि माझ्या पतीच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर पाठवली। असं पाप का केलं देवा? हे देवाधिकांना शोभत नाही। पतिव्रता नारीच्या पतिव्रतेचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे देवा, आणि हे काय केलं तुम्ही? माझा पतिव्रता धर्मभंग केला। नारायणा, निष्ठुर झालात तुम्ही।
माझा शाप आहे नारायणा तुम्हाला, तुम्ही दगड होऊन पडताल, पाषाण व्हाल. वृंदा, जे काही केलं ते जगाच्या भल्यासाठी केलं, मला काय शाप देतेस? तू सुद्धा झाड होऊन पडशील. दोघं एकमेकाला शाप देतायत. भगवान श्री शंकर आले. वृंदा, नारायणाला शाप देऊ नको. जे काही घडलेलं आहे ते जगाच्या कल्याणासाठी घडलेलं आहे. तुझ्या पतिव्रता धर्माच्या बळावरती तुझा पती खूप मोठा अनर्थ करत होता ग. त्याचं खूप पाप वाढलं होतं आणि पाप्याला दंड देण्यासाठी या मार्गाशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. वृंदा, देव बनतील दगड, पण शाळीग्राम रूपामध्ये बनतील. तू झाड होशील, पण तुळशीचं बनशील. तुळस ही विश्वातली बहुगुणी वनस्पती आहे. तू वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण बनशील. नैवेद्याच्या ताटाला तुळशीचं पान लावून जर देवाला भोग दिला तर भगवान स्वीकारतील. त्या ताटातले पदार्थ किती चवदार आहेत, चविष्ट आहेत हे पाहणार नाही नारायण, ते स्वीकारतील. मेलेल्या माणसाच्या जिभेवर तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवलं तर तो माणूस सरळ वैकुंठाला जाईल. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असेल, ज्याच्या घराच्या भोवती तुळशी वृंदावन असेल, ज्याच्या घराच्या आजूबाजूला परिसरात तुळशी वृंदावन असेल, त्या घरामध्ये कधी रोगराई येणार नाही. नेहमी शुद्ध वातावरण त्या घराचं राहील, सकारात्मक सगळी ऊर्जा राहील. आणि यमराज सुद्धा त्या घरामध्ये येताना 1000 वेळा विचार करेल, इथे जायचं का नाही. अनेक आजारावर चालणारी तू बहुगुणी औषधी असशील. तुझा रस काय, तुझी काटकी काय, तुझं पान काय, तुझी मंजुळा काय, तू पूर्ण अंगानं पवित्र आणि गुणकारी आहेस, कल्याणकारी आहेस. महादेवा, मला आशीर्वाद देताय तुम्ही, पण माझा पती मारला ना. ऐक वृंदा, तुळशीच्या रूपामध्ये तू अखंड सौभाग्यवती असशील. साक्षात या शाळीग्राम रूप नारायणासोबत तुझा विवाह होईल आणि नारायणाची सौभाग्यवती म्हणून तू अखंड सौभाग्यवती असशील. तुझ्या सौभाग्याची साक्ष देण्यासाठी वर्षानुवर्ष लोक कार्तिक महिन्यातल्या द्वादशीला तुझा तुलसी विवाह म्हणून विवाह लावतील. शाळीग्रामासोबत, रंगनाथासोबत तुलसी विवाह लावतील आणि तुझ्या अखंड सौभाग्याची साक्ष लोक देतील. एवढे आशीर्वाद दिले महादेवानं, पण वृंदेचं पोट नाही भरलं, समाधान नाही झालं. ते म्हणते सगळं खरं आहे, पण माझा पती मारला, त्याचं काय. देवा, तुम्हालाही शाप देते मी वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण असेल, बहुगुणी असेल, सर्वत्र मी वंदनीय असेल. नारायणाला तुळशीचं पान दिलं की नारायण प्रसन्न होतील. पण महादेवा, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पूजेमध्ये माझं तुळशीचं पान चालणार नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस अर्पण करत नाहीत. मग कधीच नाही वाहायची का? वाहायची, पण त्याच्यासाठी एक दिवस ठरलेला आहे. वर्षातला एक दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा. त्या दिवशी महादेवाला तुळस आणि विठ्ठलाला बेलपान वाहतात. मधाचं बोट लावून तुळशीचं पान शिवलिंगाला आपण अर्पण केलं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी. कधी येते वैकुंठ चतुर्दशी? कार्तिक महिन्यातली पौर्णिमा. कार्तिक महिन्यात तर महिनाभर काकडाच असतो. कोजागिरीपासनं कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकडा करतात महिन्याभराचा. मग कार्तिक महिन्यातली पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे. त्या दिवशी विठ्ठलाला बेलाचं पान, शंकराला तुळशीचं पान, मधाचं बोट लावून अर्पण केलं. एक प्रहर आपण तिथे थांबलो, पूजा केली. नंतर ते बेलपान, तुळशीचं पान काढून घेतलं. मधाच्या डब्यामध्ये ही पानं स्वच्छ करून टाकली आणि तो तुलसी बेलपत्र स्पर्श झालेला मध आपल्या घरातल्या छोट्या लेकराच्या जिभेला थोडासा असा चाटण्यासाठी दिला. जे कोणी तो मध प्रसाद म्हणून खातील, मग लहान असतील, शहाणी असतील, तर त्या लोकांच्या वाणीतला दोष कमी होईल. पण हे त्या दिवशीच आपण केलं पाहिजे, त्या दिवसाचं महत्त्व आहे. अशा पद्धतीनं वर्षातला एक दिवस आहे की त्या दिवशी महादेवाला तुळस चालते.
त्या दिवसाला हरिहर मिलन दिवस म्हणतात. हरिहराच्या मिलनाचा दिवस. खूप मोठा पर्व काळ आहे त्या दिवशी. तर तो कार्तिक पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस आहे. महादेवा, तुमच्या परिवारात एरवी चालणार नाही मी. माझा पती मारलाय, माझ्या पतीला काहीतरी सद्गती द्या, कुठेतरी देवधर्मामध्ये स्थान द्या. मला तुम्ही एवढा मान सन्मान दिला, माझ्या पतीला पण द्या. ठीक आहे वृंदा. वृंदेच्या पतीचं म्हणजे जालंधराचं शरीर समुद्रात फेकलं होतं मारून. ते किड्यांनी खाल्लं होतं आणि त्याच्यापासून शंख तयार झालेला होता. महादेवानं सांगितलं, तुझा पती शंख रूपात बदललेला आहे, तर तुझ्या पतीला देवघरात जागा देतो. देवघरामध्ये शंख ठेवाल, पूजा झाल्यानंतर शंख ध्वनी कराल, तर त्या घरातली ऊर्जा टिकून राहील, सकारात्मक ऊर्जा. त्या घरावरती कधी अरिष्ट दुष्ट शक्ती कधी त्या घरात प्रवेश करणार नाहीत. दुर्जन लोक सुद्धा त्या घरात शक्यतो येणार नाहीत. जे येतील ते सज्जन देवधर्म मानणारीच लोक त्या घरामध्ये येतील. त्या शंखाचा प्रभाव आहे. जी लोक येतील आपल्या घरात ते पुण्यवान लोक येतील, त्यांच्या येण्यानं आपलं पुण्य वाढेल. शंख वाजवण्याचा प्रभाव आहे. स्त्रियांनी शक्यतो शंख वाजवू नये. स्त्रियांनी, घरातल्या पुरुषानं शंख वाजवावा. आणि खूप काही अडचण आहे, काही समस्या आहे, अशा वेळेला मातीचा शंख स्त्रियांनी वाजवला तर चालतो. पण हे मोठ्या महापुरुषांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. पूर्ण भगवत सेवेमध्ये ज्या साध्वी स्त्रीनं जीवन वाहून घेतलंय, परमेश्वराशिवाय जिच्या जीवनामध्ये दुसरा काही विषयच नाही, अशा स्त्रियांनी शंख वाजवला तरी काही हरकत नाही. पण घरात पुरुष आहेत, मुलगा आहे, ज्येष्ठ कोणीतरी आहे, त्यांना आपण शंख, पूजा झाल्यानंतर त्यांना शंख वाजवायला लावू शकतो. शंख ठेवताना कधीही रिकामा शंख ठेवू नये. प्लेटमध्ये शंख ठेवावा आणि त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवावं. ही शंख ठेवण्याची पद्धत आहे. रिकामा शंख ठेवायचा नाही. दुसरी गोष्ट, शंख ठेवत असताना शंखाचं जे तोंड आहे ते देवांकडे असलं पाहिजे आणि चोंचेसारखा जो निमुळता भाग आहे तो आपल्याकडे असला पाहिजे. अशा पोझिशनमध्ये आपण शंख ठेवावा. काटेरी शंख असतात पहा, काही गोल शंख असतात. काटेरी शंख गृहस्थी लोकांनी घरात ठेवू नयेत. काटेरी शंख तुमच्या घरात असतील तर कुठल्या मठ मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा गंगेमध्ये, पाण्यामध्ये त्याला विसर्जित करा. वृंदेचं समाधान झालं की माझ्या पतीला कुठे ना कुठे स्थान मिळालं. तुळशीच्या रूपामध्ये ते अखंड सौभाग्यवती बनली. तुलसी संदर्भात या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शक्यतो तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवू नये. बेलाच्या झाडाखाली महादेव ठेवावा. दगडी पिंड असेल तुमच्याकडे तर. काही परंपरेनं जुन्या पिंडी आलेल्या असतात घरामध्ये, तर मग त्याला तुळशीखाली ठेवू नये. तुळशीचं पाणी, पान, मंजुळा महादेवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याच माझ्या माता माऊल्यांची टूप पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे तुळशीखाली. जरी असेल तरी काळजी करू नका. एखादी चूक झाली तर देव आपल्याला खूप मोठा दंड देतो असं कधी डोक्यात आणायचं नाही. कारण चूक ही ठरवून करत नसतात. जी चुकून झालेली असते तिचंच नाव चूक असतं. एखादी गोष्ट आपण ठरवून नाही केलेली, अनावधानानं, गफलतीनं, चुकून घडलेली आहे, माहीत नाही त्याच्यामुळे घडलेली आहे, अशा वेळेला देव आपल्याला दंड आणि शिक्षा देत नाही. कारण आपण त्याची लेकरं आहोत. एक आई आपल्या लेकराला दंड देते का? कठोर नाही, कारण ती आई आहे. भगवान शिव सुद्धा आपली आई आहेत. सगळी देवदेवता आपली आई आहेत. आपण त्यांची लेकरं आहोत. मग आपली ती आई आपल्याला कसा दंड देईल? नाही देणार. समजावून सांगेल. एखादी गोष्ट आपण शिकावी याच्यासाठी थोडीशी ठेच सुद्धा लागल, पण ती शिकण्यासाठी लागल, तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. आपल्या दैवतावरती आपला पूर्ण विश्वास असावा. देव कधीच आपल्या पाठीमागे वाईट भावनेनं आपल्याला त्रास देत नाही. हा, एखादा पापी माणूस असेल, त्याला कळतंय तरी तो वारंवार पाप करतोय, वारंवार लोकांना छळण्याचं काम करतोय, त्याला कोणीतरी सांगतंय असं वागू नको, चुकीचं, याचा दंड मिळेल तुला, तरी तो म्हणतोय मी म्हणाल तेच पूर्व दिशा. म्हणजे असे असतात काही लोक, हिरण्यकश्यपूचा अवतार, रावणाचा अवतार असतात, असे काही काही, कंसाचा अवतार, त्यांना सांगितलेलं असतं तरी पण ते चुकीचा व्यवहार करतात. अशा लोकांना मात्र भगवान दंड देतो, कारण त्यांनी सज्जनांना त्रास दिलेला असतो. पण आपण साधी भोळी बाबडी माणसं, देवाला मानणारी माणसं, आपण कधी जास्त गोंधळून जायचं काही कारण नाही. भले एखादी चूक झाली,
तर तो आपला मायबाप आहे, तो आपल्याला समजून घेत असतो. आपण जर आपल्या लेकरांना समजावून घेतो आणि आपली त्याच्याबद्दल जर तशी भावना असेल, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझा, हा जर आपला भाव असेल तर काळजी करण्याचं कारण नाहीये. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. ही तुलसीची कथा तुम्हाला सांगितलेली आहे.